नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर यामध्ये आपण 11 डिसेंबर 2025 च्या महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर 10 प्रश्न आहेत, सर्वांनी शेवटपर्यंत सर्व प्रश्न पहा कारण खूप महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत। तर चला थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला लवकरात लवकर सुरू करूयात। तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर कालच्या काही महत्त्वाच्या आपण वन लाइनर स्वरूपामध्ये चालू घडामोडी पाहून घेऊयात। तर आजचा आपला पहिला प्रश्न, तर महाराष्ट्राच्या नवीन महाधिवक्ता म्हणजेच ॲडव्होकेट जनरल पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मिलिंद साठे यांची। यानंतर भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजेच LIC चे व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच MD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर रामकृष्णन चंदर यांची। यानंतर महिला शांतता आणि सुरक्षा निर्देशांक 2025 ते 26 नुसार आपला भारत देश कितव्या क्रमांकावर आहे? तर 131व्या क्रमांकावर आहे आपला भारत देश। यानंतर 2024-25 मध्ये आपल्या भारतातील सर्वाधिक भेट दिलेल्या 10 स्मारकांमध्ये ताजमहल कितव्या क्रमांकावर आहे? तर पहिल्या क्रमांकावर आहे। यानंतर 8 डिसेंबर 2025 रोजी SAARC या संघटनेच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाली आहेत? तर 40 वर्ष। यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या म्हणजेच BSFच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर प्रवीण कुमार यांची। यानंतर पंजाब नॅशनल बँकच्या पहिल्या महिला ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर हरमनप्रीत कौर यांची। यानंतर भारत 8 ते 10 डिसेंबर दरम्यान 20व्या युनेस्को अमूर्त सांस्कृतिक वारसा समितीच्या सत्राचे आयोजन कोठे करणार आहे? तर लाल किल्ल्यावर। यानंतर केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर विवेक चतुर्वेदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। यानंतर 10वा प्रश्न, तर बिहार विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर डॉक्टर प्रेम कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे नुकतीच। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळूयात। आज आहे 11 डिसेंबर 2025 ही तारीख। तर आजचा आपला पहिला प्रश्न, तर पहिल्या फिफा शांतता पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, डोनाल्ड ट्रम्प यांना सन्मानित करण्यात आले आहे। कोणाला? तर डोनाल्ड ट्रम्प यांना। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात। तर पहिला फिफा शांतता पुरस्कार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना प्रदान करण्यात आला आहे। तर 5 डिसेंबर 2025 रोजी वॉशिंग्टन DC येथे 2026 फिफा विश्वचषक स्पर्धेच्या ड्रॉ समारंभादरम्यान फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फॅन्टिनो यांनी ट्रम्प यांना या पुरस्काराने नुकतेच सन्मानित केले। तर फुटबॉल युनाइट्स द वर्ल्ड असे या पुरस्काराचे अधिकृत नाव आहे। तर जागतिक शांतता आणि ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या त्यांच्या कथित प्रयत्नांची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर सुलतान अझलन शाह कप 2025 चे विजेतेपद कोणत्या देशाने नुकतेच जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, बेल्जियम या देशाने। कोणत्या? तर बेल्जियम या। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर सुलतान अझलन शाह कप 2025 चे विजेतेपद बेल्जियमने नुकतेच जिंकले आहे। तर 30 नोव्हेंबर 2025 रोजी मलेशियातील इपोह येथे झालेल्या अंतिम सामन्यामध्ये बेल्जियमने आपल्या भारताचा 1-0 ने पराभूत करून आपले वहिले विजेतेपद पटकावले आहे। तर आपल्या भारताला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर कोणती कंपनी आपल्या भारताची 27वी नवरत्न कंपनी बनलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, तर नुमालीगड रिफायनरी लिमिटेड ही। कोणती? तर रिफायनरी लिमिटेड ही कंपनी। तर विद्यार्थी मित्रांनो, आसाममधील एका प्रमुख रिफायनरीला जी नुकतीच नवरत्न दर्जा मिळालेली 27वी कंपनी बनलेली आहे। यानंतर चौथा प्रश्न, मोफत वायफाय देणारी आपल्या महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका किंवा पहिले शहर कोणते बनणार आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मीरा भाईंदर हे। कोणते? तर मीरा भाईंदर हे। तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर विद्यार्थ्यांनो, मीरा भाईंदर ही आपल्या महाराष्ट्रातील मोफत वायफाय सुविधा देणारी पहिली महानगरपालिका बनणार आहे। तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आला।
तर संपूर्ण शहर मोफत वायफाय झोन बनवण्यासाठी घोषणा करण्यात आली आहे. तर ही सुविधा शहरातील शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, रेल्वे स्थानके, मेट्रो स्थानके आणि इतर गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्नाकडे आपण वळूयात. प्रश्न आहे आपला 5वा. तर आपल्या भारत देशाने अलीकडेच कोणत्या देशासोबत रेलोस करारावर स्वाक्षरी केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, रशिया या देशासोबत. कोणत्या? तर रशिया. तर यानंतर शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूया. तर आपल्या भारत देशाने अलीकडेच रशियासोबत रेसिप्रोकल एक्सचेंज ऑफ लॉजिस्टिक सपोर्ट्स करारावर स्वाक्षरी केली आहे. तर या करारामुळे दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांना एकमेकांच्या लष्करी तळांचा, बंदरांचा आणि सुविधांचा वापर इंधन भरणे, दुरुस्ती आणि इतर लॉजिस्टिक सहाय्यांसाठी करता येणार आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो, या करारामुळे भारत रशिया संरक्षण सहकार्य लक्षणीयरित्या मजबूत झालेले आहेत. यानंतर पुढील प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर सर्वांसाठी महत्त्वाची सूचना. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला हजारो व्ह्यूज जातात पण खूप कमी विद्यार्थी लाईक करतात, म्हणून सर्वांसाठी लाईकचं टार्गेट देतोय. फक्त 200 लाईकचं टार्गेट ठेवलेलं आहे. किती? तर फक्त 200 लाईक. आणि विद्यार्थी मित्रांनो, स्पेशली मी तुमच्यासाठी शेवटी काल झालेल्या चालू घडामोडीचा प्रश्न देखील देत असतो. त्याही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो हे देखील कॉमेंटमध्ये सांगा. तर चला पुढील प्रश्नाला आपण सुरुवात करूयात. त्यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न आहे 6वा. तर असीम मुनीर यांची कोणत्या देशाच्या संरक्षण दलाचे पहिले प्रमुख म्हणजे CDF म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, पाकिस्तान या. कोणत्या? तर पाकिस्तान या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर फील्ड मार्शल असीम मुनीर यांची पाकिस्तानच्या संरक्षण दलाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस म्हणजे CDF म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. तर पाकिस्तानमध्ये नुकत्याच डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या 27व्या घटना दुरुस्तीनंतर हे नवीन पद निर्माण करण्यात आले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पदाद्वारे तिन्ही सैन्य दलांवर भूदल, नौदल आणि हवाई दल यामध्ये एकत्रित नेतृत्व व जलद निर्णय घेणे शक्य होईल आणि ते सध्या पाकिस्तानचे लष्कर प्रमुख म्हणजे COAS म्हणूनही काम करत आहेत आणि दोन्ही पदे एकाच वेळी भूषवणारे ते पहिले अधिकारी देखील ठरले आहेत. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. यानंतर 7वा प्रश्न. हा प्रश्न आपल्या दिनविशेषवर आधारित असणार आहे. सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर दरवर्षी मानवी हक्क दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, तो 10 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येत असतो. केव्हा? तर 10 डिसेंबर रोजी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर दरवर्षी 10 डिसेंबर रोजी मानवी हक्क दिवस म्हणजेच ह्युमन राईट डे साजरा केला जातो, कारण याच दिवशी 1948 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी मानवी हक्कांचा सार्वत्रिक जाहीरनामा स्वीकारला होता, जो सर्व मानवांचे मूलभूत हक्क आणि स्वातंत्र्यासाठी एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो, पुढील 8वा प्रश्न पाहूयात आपण. तर खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम 2025 मध्ये कोणते विद्यापीठ पहिल्या क्रमांकावर आहे? हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, चंदीगड विद्यापीठ. कोणते विद्यापीठ? तर चंदीगड हे विद्यापीठ. तर विद्यार्थी मित्रांनो, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 मध्ये चंदीगड युनिव्हर्सिटीने सर्वाधिक पदके जिंकून पहिले स्थान पटकावले आहे. तर स्पर्धेचा निकाल आपण खालीलप्रमाणे सविस्तरपणे पाहून घेऊयात. तर प्रथम क्रमांक कोणाचा आहे? तर चंदीगड युनिव्हर्सिटीचा आहे. तर त्यांनी 42 सुवर्ण पदके, 14 रौप्य पदके व 11 कांस्य पदकांसह एकूण 67 पदके जिंकले आहेत. तर यामध्ये द्वितीय क्रमांक कोणाचा आहे? तर लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पंजाब. तर त्यांनी एकूण 32 सुवर्ण पदकांसह दुसरा क्रमांक पटकावला आहे. यानंतर तृतीय क्रमांक कोणाचा आहे? तर गुरु नानक देव युनिव्हर्सिटीचा अमृतसर मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढील प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न आहे 9वा. तर 2025 ची पृथ्वी शिखर परिषद कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती? तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, गांधीनगर या. कोणत्या? तर गांधीनगर. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया. तर 2025 मध्ये अर्थ समिट आणि वर्ल्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट अशा अनेक परिषदा आपल्या भारताच्या विविध शहरांमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या.
तर वर्ल्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट 2025 ही परिषद नवी दिल्ली येथे 5 ते 7 मार्च 2025 दरम्यान आयोजित करण्यात आली होती. यानंतर अर्थ समिट 2025-26 ही परिषद 3 टप्प्यांमध्ये आयोजित केली गेली. तर पहिला टप्पा हैदराबाद येथे 20 ते 21 नोव्हेंबर 2025 दरम्यान झाला. दुसरा टप्पा गांधीनगर येथे 5 ते 6 डिसेंबर 2025 दरम्यान झाला आणि तिसरा टप्पा 2026 मध्ये नवी दिल्ली येथे होणार आहे. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण पुढील 10व्या प्रश्नाकडे वळूयात. हा देखील प्रश्न आपला दिनविशेषवर आधारित आहे. तर दरवर्षी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, तो 9 डिसेंबर या दिवशी साजरा करण्यात येत असतो. केव्हा? तर 9 डिसेंबर या दिवशी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भ्रष्टाचाराविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी व त्यांच्याशी लढा किंवा प्रतिबंध करण्यासाठी अधिवेशनाच्या भूमिकेबद्दल विधानसभेने 9 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस म्हणून नियुक्त केला आहे. यानंतर खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. तर सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे, कारण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर आपल्या महाराष्ट्राच्या नवीन महाधिवक्ता म्हणजेच काय, तर ॲडव्होकेट जनरल पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी योग्य उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ खरंच आवडलेला असेल तर नक्की सर्वांनी या व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.